मी स्वरा राहुल पालशेतकर. मी ओमकार इंटरनॅशनल स्कूल ICSE बोर्डाला होती. या परीक्षेत मला 95.4% मिळाले. मी 10वीपासूनच रिअल अकॅडमीमध्ये शिकते. आमच्याकडे शाळा तर होतीच, पण रिअल अकॅडमीचे प्रत्येक टीचर आमच्या सतत मागे असायचे, की सतत तुम्ही प्रॅक्टिस करायला पाहिजे. आमचे वन ऑन वन सेशन्स व्हायचे. कुठलाही डाऊट असेल तर लगेच तो सॉल्व्ह केला जायचा. रिअल अकॅडमीचे स्टडी मटेरियल असेल किंवा डाऊट सॉल्विंग सेशन्स किंवा आम्हाला एक्स्ट्रा सेटिंग्स, ऑल दिस रिअली हेल्प मी टू गेट 95%. आणि आय वुड से दॅट रिअल अकॅडमी कॉन्ट्रीब्युटेड अ लॉट टू वॉट आय हॅव अचीव्ड दिस डे. नमस्कार, मी स्वराची मम्मी डॉक्टर योगिनी पालशेतकर. शाळा आमची ओमकार शाळेमध्ये 10th पास झाले. शाळा तर आम्हाला चांगली होतीच, प्रश्नच नाही. पण 10वीमध्ये गेल्यानंतर थोडं फोकस्ड अभ्यासाची तिला गरज आहे असं मला वाटत होतं आणि त्याच्यासाठी आम्ही क्लासेस बघत होतो. रिअल अकॅडमी, तिचे बरेचसे फ्रेंड्स रिअल अकॅडमीमध्ये होते म्हणून आम्ही रिअल अकॅडमी चूज केलं. क्लासेस सगळेच चांगले असतात, पण रिअल अकॅडमीचं एक वेगळेपण आम्हाला असं जाणवलं की जरी बॅचमध्ये जे काय 40-50 मुलं असतील तरीसुद्धा त्यांचं एक पर्सनलाइज लक्ष असायचं की एखाद्या स्टुडंटला ग्रास्प होतंय की नाही विषय, किंवा त्यांना काही अडचण आहे का, त्याचे स्ट्रेंथ्स आणि विकनेस बघून त्यांना पर्सनलाइज्ड काही डाऊट्स असते ते सॉल्व्ह करायचे. म्हणजे स्वराच्या बाबतीत मला असं जाणवलं की थोडंसं मॅथ्स आणि थोडं फिजिक्स तिला कठीण जायचं, तर ते तिचे डाऊट सॉल्विंग छान तऱ्हेने झालं. टीचर्सने वेळोवेळी तिला कोऑपरेट केलं त्याविषयी. जसे परीक्षा जवळ आली तसे ते घरी अभ्यास करायचे, तेव्हा पण काही डाऊट आला तर लगेच व्हॉट्सॲपवरती तो डाऊट पाठवल्यानंतर तो विदिन 1-2 तासामध्ये तो क्लिअर आउट व्हायचा. तर त्या दृष्टीने आय एम व्हेरी मच हॅपी विथ रिअल अकॅडमी की तिचं जे आता तिला जे मार्क्स मिळाले त्याच्यामध्ये शाळा ॲज वेल एज क्लासचं पण खूप योगदान आहे असं मला वाटतं. आय एम अ प्राऊड रिअलाइट.